माढा विधानसभेची यंदाची पंचवार्षिक निवडणूक ही चुरशीची झाली असून एकूण मतदान 75.90% झालंय। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत सरासरी मतदानाचा मोठा टक्का वाढल्यानं नेमका याचा फायदा कुणाला होणार हे आता येत्या 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे। कार्यकर्त्यांसह सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। याबाबत स्वतः उमेदवारांसह गावोगावचे पुढारी देखील आकडेमोडीच्या खेळात रमल्याचे दिसतंय। सर्व उमेदवारांचं भवितव्य हे व्हीव्हीपॅट मशीनमध्ये सीलबंद झालं असून 23 तारखेच्या मतमोजणीतून ते ओपन होणार आहे। माढा विधानसभा मतदारसंघात माढ्यातील 78, पंढरपुरातील 42 तर माळशिरस तालुक्यातील 14 गावांचा समावेश आहे। इथे एकूण 355 मतदान केंद्र असून 3,52,691 इतकं मतदान आहे। त्यापैकी 2,67,691 इतके मतदान झालंय। या मतदारसंघात 1,83,948 इतके पुरुष मतदार असून त्यापैकी 1,42,680 जणांनी मतदानाचा हक्क बजावलाय। तर इथे एकूण 1,68,740 स्त्री मतदार असून त्यापैकी 1,25,009 महिलांनी मतदानाचा हक्क बजावलाय। याबरोबरच मतदारसंघात एकूण 3/3 2 जणांनी मतदान केलंय। या मतदारसंघात एकूण 13 उमेदवार हे निवडणूक रिंगणात उभे होते। त्यापैकी खरी चुरस ही विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह बबनराव शिंदे व शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित धनंजय पाटील यांच्यात निर्माण झाल्याचं दिसून आलं। तर इथून अजित पवार गटाच्या उमेदवार ॲडव्होकेट मीनल साठे देखील आपलं नशीब आजमावत आहेत। मतदानातून रात्री उशिरापर्यंत मतदान करून मतदानाचा टक्का वाढल्यानं यातून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। माढा विधानसभा मतदारसंघात माढ्यातील 78 गावांचा समावेश असून येथून एकूण मतदान हे 1,88,121 आहे। यापैकी 1,42,142 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। तर पंढरपूर तालुक्यात समावेश असलेल्या 42 गावातील 1,15,418 मतदारांपैकी 90,850 जणांनी मतदान केले। याबरोबरच माळशिरस तालुक्यातील समावेश असलेल्या एकूण 14 गावातील एकूण 50,152 मतदारांपैकी 34,699 मतदारांनी मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। तुम्हाला देखील काय वाटतं, आता येत्या 23 नोव्हेंबरला कुणाच्या बाजूने निकाल लागणार, कुणाचं पारडं जड असणार? कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया देखील नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।